महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधील बांधकामासाठी एकात्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामुळे गेली 4 वर्षांपासून 23 गावांच्या या हद्दीत रखडलेल्या हजारो बांधकामांना चालना मिळणार आहे। याबाबत राज्य सरकारच्या सहसचिव डॉक्टर प्रतिभा भदाणे यांनी हे आदेश काढले आहेत। उद्योजक राहुल आबा तुपे आणि डॉक्टर शंतनू जगदाळे, अमर तुपे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। राज्य सरकारला नोटीस देखील देण्यात आल्या होत्या। राज्यातील बांधकामांसाठी सुधारित अशी एकच नियमावली असावी या उद्देशाने राज्य सरकारने सन 2020 मध्ये UDCPR ही सुधारित नियमावली तयार केली आहे। परंतु PMRDA आणि राज्य सरकारच्या लाल फितीच्या कारभारात नव्याने समाविष्ट 23 गावांना त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला। PMRDA कडून करण्यात आलेल्या विकास आराखड्याला सरकारकडून अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही। त्यामुळे या गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प सध्या रखडलेत। 23 गावांच्या हद्दीतील अनेक विकासकांना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून इमारती उभारण्यासाठी परवानगी दिलेली आहे। दरम्यान ही गावे जून 2021 मध्ये पालिकेत समाविष्ट झाली। त्यानंतर एकात्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू झाल्यावर PMRDA कडून पुढील परवानग्या बंद केल्या आहेत। पुढील परवानग्या न मिळाल्याने या गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प बंद पडले। त्यामुळे या इमारतींमध्ये सदनिका नोंद केलेल्या ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे। त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांचा रोजगार बंद आहे। बांधकाम व्यावसायिकांना ग्राहकांना उत्तर देताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र आता ही नियमावली या गावातील सर्व मंजूर बांधकामांना लागू होत असल्याने बांधकाम व्यवसायाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। या संदर्भात हडपसर मधील उद्योजक राहुल आबा तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी निवेदन देऊन पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता। या कामी तातडीने सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते। यावर निर्णय होऊन शासनाने आदेश काढल्याने पाठपुराव्याला यश आले आहे। सरकारने सन 2020 पासून राज्यात एकात्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू केली आहे। परंतु सन 2021 मध्ये नव्याने समाविष्ट 23 गावांना या नियमावलीतून वगळण्यात आले। या गावांचा DP मंजूर नसल्याने ही नियमावली लागू करता येणार नाही असे कारण त्यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले। त्यामुळे 23 गावातील हजारो बांधकामे या लाल फितीच्या कारभारात अडकून पडली होती। त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याशिवाय ही नियमावली या 23 गावांनाही लागू करण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला। आज 23 गावांनाही ही नियमावली लागू करण्यात येत असल्याचे आदेश सरकारने काढल्यामुळे या गावातील हजारो बांधकामांना फायदा होणार आहे। याशिवाय शासनाने केलेल्या या कायद्याची खऱ्या अर्थाने योग्य अंमलबजावणी होणार असून या सुधारित नियमावलीमुळे हजारो बांधकामांना फायदा होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहुल आबा तुपे, डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी दिली आहे। 23 गावांमध्ये UDCPR लागू झाला। UDCPR ही नियमावली 2020 साली सरकारने आणली होती की पूर्ण महाराष्ट्रात हा कायदा एक नियमावली असली पाहिजे। त्याच्याकडून जे बांधकाम सँक्शन होतात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या अटी असायच्या महाराष्ट्रभर। तर UDCPR लागू करण्याचा हेतू हाच होता की ही नियमावली सुटसुटीत असेल, त्याच्यात ऍडिशनल बेनिफिट्स बांधकाम व्यावसायिकाला मिळत होता। त्याच्यात त्यांना ऍडिशनल FSI, प्रीमियम, ॲन्सिलरी याप्रमाणे जिथं जसा रोड असेल त्या बांधकामाचा त्या रोडच्या रुंदी अनुसार FSI वाढीव मिळायचा। तर UDCPR लागू झाल्यानंतर 11 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली। त्याच्यानंतर 23 गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाली। 11 गावांचा प्लॅन सँक्शनचा अधिकार हा महानगरपालिकेचाच होता, वेळेस 23 गावांच्या प्लॅन सँक्शनिंगचा अधिकार हा PMRD कडे असायचा। 11 गावांमध्ये UDCPR लागू झाला होता आणि त्याच्याप्रमाणे बांधकाम परवानग्या नकाशा त्याप्रमाणे मंजूर व्हायच्या। पण 23 गावांमध्ये असा विषय झाला होता की तिथे DP ची मान्यता नसल्यामुळे हे कारण सांगण्यात येत होतं की DP मान्यता नसल्यामुळे UDCPR आपल्याला लागू करता येणार नाही। त्याकरता आम्ही माननीय उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारांना पत्र दिलं
पत्राचा त्यांनी पाठपुरावा केला. त्याप्रमाणे UDCPR लागू करण्यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली व UD1च्या जे आपले UD1चे आपले जे प्रधान सचिव आहेत, तसं त्यांनी त्यांना त्याची माहिती घेण्यास सांगितलं. त्याच्यानंतर पुढच्या काळात अनेक घडामोडी झाल्या, राजकीय घडामोडी झाल्या आणि हा प्रश्न मागे पडला. असं वाटत होतं की डीपी तुरंत लागू होईल आणि ही नियमावली लागू होईल गावांमध्ये. आमच्या लक्षात आलं की आता याला विलंब होत आहे. अनेक याचिका डीपी संदर्भात कोर्टात प्रलंबित होत्या. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की यात याचिका दाखल करावी. या संदर्भात याचिका दाखल केली की 23 गावांमध्ये डिस्क्रिमिनेशन होतंय, अन्याय होतोय. 11 गावांमध्ये आणि 23 गावांमध्ये वेगळे नियमावली नसावी. UDCPR 23 गावांमध्ये पण लागू व्हावं यासाठी याचिका दाखल केली आणि 3 महिन्यापूर्वी स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टनी नोटीस इश्यू केल्या, UD डिपार्टमेंटला नोटीस इश्यू केल्या, PMRDच्या कमिशनरला नोटीस इश्यू करून त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं. आणि आता आनंदाची गोष्ट व सगळ्यांना अभिनंदन या गोष्टीचा की 15 तारखेला राज्य सरकारने UDCPR या 23 गावांमध्ये लागू केला. अनेक गावांचे प्रश्न होते, अनेक छोटे मोठे व्यावसायिक होते, बिल्डर बांधकाम व्यावसायिक होते. यांना त्याचा लाभ घेता येईल. आता अर्धवट कामं बंद होती, अनेक कॉन्ट्रॅक्टरचं त्याच्यात नुकसान होत होतं, अनेक कामगारांना आता रोजगार मिळेल, कामं चालू होतील. आणि मेन उद्देश जो गव्हर्नमेंटचा होता की UDCPR लागू करण्यामागेचा की यामध्ये FSI वाढीव मिळेल. त्याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला जे आळा बसतो तो आळा बसला जाईल. त्याच्यानंतर जे रेट दर वाढतात, फ्लॅटचे दर वाढतात, त्याच्यावर पण नियंत्रण येईल. बिल्डरला ज्या FSI वाढून मिळाला की तो बिल्डर पण त्याचे रेट नियंत्रणात ठेवतो आणि त्याप्रमाणे त्याला त्याचा वाजवी मोल मिळत असतो. त्याप्रमाणे याचा UDCPR लागू होण्याचा फायदा असा होईल की अनधिकृत बांधकामाला पण आळा बसेल आणि जे फ्लॅटचे दर दिवसेंदिवस वाढत आहे तर ते सर्वसामान्यांच्या आटोक्यात पण येऊ शकतील. याच्याकरता मी राज्य शासनाचा माननीय मुख्यमंत्री जे UD डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, पालकमंत्री असतील आपले, यांचे आभार मानतो आणि या UDCPR लागू केल्याबद्दल या संपूर्ण गावाच्या वतीने आणि आम्ही आमच्या बिल्डर लॉबीच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव